नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटूसे अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो जळगाव, पाचोरा, धुळे, मालेगाव, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, अहवा ह्या संपूर्ण उत्तर भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो मनमाड, कन्नड, सिल्लोड, चिखली, जालना, लोणार, श्री छत्रपती संभाजीनगर, विजयपूर या भागात देखील मित्रांनो आपल्याला दुपारच्या सुमारामध्ये हलक्या सरी तर कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो श्रीरामपूर, पैठण, अहिल्यानगर या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल. तर मित्रांनो कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खोपोली, खेड, मुंबई या भागात देखील मित्रांनो पावसाचा जोर आहे. तर कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो इगतपुरीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो गोरेगाव, चिपळूण, सातारा या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो सांगलीच्या भागात बघितलं तर सांगलीच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे वातावरण कोरडे बघायला मिळेल. रत्नागिरीच्या काही भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस आहे तर कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो विजयपुरा या भागात देखील आपल्याला हलका मध्यम तर कुठे कुठे वातावरण कोरडे बघायला मिळेल. सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, बार्शी या भागात देखील मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कुठे कुठे उन्हाचा तडाखा देखील बघायला मिळेल. लातूरच्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो नागपूरच्या भागात जर बघितलं तर नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये हलक्या एकदम मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर चंद्रपूरच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल. अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो तसं संध्याकाळच्या सुमारात जर बघितलं तर संध्याकाळच्या सुमारामध्ये वातावरणात थोडा बदल झालेला दिसत आहे. तर जोरदार पाऊस मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात आपल्याला संध्याकाळच्या सुमारात बघायला मिळेल. जळगाव, मालेगाव. तसं मित्रांनो मालेगावच्या पूर्व परिसरामध्ये धुळे, पाचोरा, कन्नड या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल. तर कुठे कुठे रिमझिम पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. पारोळा, नाणे, पाचोरा, चाळीसगाव ह्या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो संध्याकाळच्या सुमारात जर बघितलं श्री छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, कन्नड, विजयपूर, जालना, पैठण, श्रीरामपूर ह्या भागात मित्रांनो हलक्या सरी संध्याकाळच्या सुमारात बघायला मिळू शकतात. अहिल्यानगरच्या परिसरामध्ये मित्रांनो हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. जुन्नर, खेड ह्या भागात मित्रांनो जोरदार सरी तर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.